माझा 1 एप्रिलला वाढदिवस होता. त्या वाढदिवसावेळी मी बिस्किट चॉकलेटे न देता वर्गमित्रांना व शिक्षकांना घरटी वाटले. लहान मुलांचा वाढदिवस म्हटलं की त्याची जोरदार तयारी असते. दरवर्षी वाढदिवसानिमित्त हटके थीम करून वाढदिवस आजकाल साजरा केला जातो. केक, चॉकलेट्स, डेकोरेशन, जल्लोष असा वाढदिवस साजरा होतो. मात्र आजकाल वाढदिवसांचा ट्रेंडच बदलतोय. आधीच्या काळी घरात काहीतरी गोडधोड केलं जात असं, मात्र आता आजकाल शाळेतील मित्रमैत्रिणी, घराजवळील मित्रमैत्रिणी या सगळ्यांसाठी वेगवेगळे गिफ्ट खरेदी केले जातात. या गिफ्टमध्ये पालकांचेही पैसे अधिक खर्च होतात. मात्र कोल्हापुरातील एका लहानशा मुलाच्या कृतीनं सर्वांचीच मनं जिंकली असून त्याचं कौतुक केलं जातंय. कोल्हापुरातील या विद्यार्थ्यानं असं काही गिफ्ट दिलं ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश त्यातून देण्यात आलाय. दुधाळी येथील विकास हायस्कूलमध्ये इयत्ता 5वी शिकणाऱ्या अर्णव अमोल बुड्ढे याने वाढदिवसानिमित्त वर्गातील सर्व मित्रांना पुठ्ठ्यापासून तयार केलेली पक्ष्यांची घरटी भेट दिली. अर्णवला लहानपणापासूनच निसर्गाची आवड असून त्याचे वडील अमोल बुड्ढे हे वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहेत. अर्णवनेही गेल्या 5 वर्षात अनेक झाडं लावली असून विविध उपक्रमांमध्ये वडिलांसोबत सक्रिय सहभागी घेतलाय. अर्णवच्या हटके गिफ्टमुळे पर्यावरण संवर्धन होऊन त्याच्या मित्रांच्या घरी मात्र आता पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. माझे नाव अर्णव अमोल बुड्ढे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. माझं वय 12 आहे. मी विकास विद्यामंदिरमध्ये शिकतो. आमचे बाबा वृक्षप्रेमीमध्ये काम करतात. गेले 5 वर्ष मी पण त्यांच्यासोबत काम करत आहे. झाडं लावण्याचं, वृक्षाच्या संबंधित. माझा 1 एप्रिलला वाढदिवस होता. त्या वाढदिवसावेळी मी बिस्किट चॉकलेटे न देता वर्गमित्रांना व शिक्षकांना घरटी वाटले की पक्षी वाचू देत. पक्षी आपल्या चोचेतून बिया खाली टाकतात, त्यामुळे रोप तयार होते. असं म्हणता येईल की ऑक्सिजन द्यायला पक्षी आपल्याला मदत करतात, म्हणून पक्षी वाचायला पाहिजे. जेव्हा मी मित्रांच्या घरी लावलेला फोटो बघितला त्यावेळी त्यांनी सांगितले की आमच्या घरट्यात पक्षी आला. काही मित्रांनी सांगितले की आमच्या घरात पक्षी येऊन त्याने एक अंड पण घातलं. मित्राला आवाहन करणार की तुम्ही असंच बिस्किट चॉकलेट ते न देता पर्यावरण संबंधित काहीतरी द्या. अर्णव बुड्ढे याने आपला 13वा वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला. वाढदिवसानिमित्त चॉकलेट्स, गोळ्या, केक वाटण्याऐवजी वन्यजीव संवर्धनाचा संदेश अर्णवने दिला. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पुठ्ठ्याच्या बॉक्सपासून तयार केलेली पक्ष्यांची घरटी वितरित करून पक्ष्यांचा अधिवास वाढावा आणि पक्ष्यांचे जतन व्हावे असा संदेश अर्णवने दिलाय. अर्णवच्या या कृतीचं कोल्हापुरात आता कौतुक होते. लोकमत.com साठी कोल्हापूरहून दुर्वादळ.